नमस्कार सगळ्यांना। तर आज आपण कटोरी ब्लाऊजला पुढील गळ्याचा गोल शेप कसा द्यायचा ते बघणार आहोत। तर पहिल्यांदा मी ही क्रॉस पट्टी 1 इंच रुंदीची अशी काढून घेतली। आता ही पट्टी लावताना अजिबात खेचायची नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला लावून घ्यायची आहे। जिथे आपल्या कटोरीचा गोल शेप येतो, पुढील गळ्याला जो आपण गोल शेप देणार आहोत, तिथे आपल्याला अर्धा इंचावर प्रिल टाकून घ्यायची आहे। आता ही पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर जिथे गोल गळ्याचा शेप येतो तिथे मी कैचीने कट लावून घेतली आणि जो आपला दाबपट्टीचा कपडा आहे तो आतल्या बाजूला फोल्ड करून वरून पुन्हा आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आता ही दाब शिलाई दिल्यानंतर बघा आपल्या पुढील गळ्याला मस्त असा गोल शेप आलेला आहे। आता असाच मी पट्टी दुसऱ्या साईडला पण लावून घेते। तर बघा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा बघा दोन्ही साईडला मी क्रॉस पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत।